30 मे रोजी बुद्धभूमी येथे झालेला जी कारवाई होती महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली कारवाई ही अत्यंत घृणास्पद होती. कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता कारवाई करण्यात आली होती आणि त्याच्या विरोधामध्ये रान पेटल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बुद्धिस्ट आणि आंबेडकरी जनता ही पूर्ण रागात आहे. अशातच त्यांनी आता एक वेगळं पाऊल उचलले होतं. तशामध्येच राज्य सरकारने 10 तारखेला एक शिष्टमंडळ बोलवलं होतं बुद्धभूमीच्या माध्यमातून आणि तिथे त्यांनी काहीतरी ठरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बोलणी फिसकटली आणि त्यानंतर सरकारतर्फे असणारे जे कोणीही त्यांचे लागेबांधे ज्यांच्याशी लागेबांधे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला की बुद्धभूमीचा प्रश्न मिटलेला आहे, बुद्धभूमीमध्ये हे बनणार ते बनणार. परंतु अशातच आज भंतेजी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की सरकारसोबत कुठल्याही प्रकारची बोलणी फायनल झालेली नाही. त्यांचं आजही मान्य आहे की तुम्ही बुद्धभूमीमध्ये जे काही नुकसान केलेले त्याचे नुकसान भरपाई द्यावी आणि भूसंपादन कार्याच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून जी कुठलेही नुकसान भरपाई ती भरून द्यावी. परंतु असे असताना अनेक जे नेते आहेत, राज्यकर्ते आहेत, सत्तापक्षामध्ये असलेले जे त्यांची लागेबांधे असलेले लोक आहेत हे अफवा पसरवत आहेत आणि पेढे देखील वाटत आहेत. आता या पेढ्यांना भंतेजी यांनी एक प्रकारे विरोध केलेला आणि त्यांनी सांगितले येत्या 15 तारखेला मोठा आंदोलनाची सुरुवात होणार आहे आणि त्याची प्रचिती लवकरच येणार. सोशल मीडियामध्ये त्या लोकांकडून जे काय फोटोग्राफीज म्हणून प्रचार करीत आहे तो खोटा आहे. अशा काय कागदपत्रे काय झालेलं काय आहे इथं त्याबद्दल कोणतेही उल्लेख काय आहे. सर्व लोक स्वतंत्र आहेत, कोण न्यूजमध्ये ग्राफिक्समध्ये सोशल मीडियामध्ये आपण त्याच्याबद्दल नाही टाकू शकत. परंतु असे त्यांनी कुठे प्रचार करून दोघांना धोका करू नये आणि 30 तारखेला झालेल्या घटनेवर आपण न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधव आता एकत्रित झालेले आहेत, संस्थापित झालेले आहेत. 15 तारखेला परवापासून आपण अनिश्चित काल धरणा महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर आपण करणार आहोत. सर्व भिक्खू संघ तमाम बौद्ध उपासक हजर राहणार आहेत. किती वेळ चालतील सांगता येत नाही. महामोर्चा येऊन बिलकुल फरक आहे. 1200 किलोमीटर असतील. आता आपण जाऊन त्यांना विचारणा केली पाहिजे. आपण जे आनंदोत्सव साजरा करतात त्या आपल्या हातात काय जिल्हा नोटिफिकेशन काय या ठिकाणी महामंत्री संकुल भरवण्यासाठी काय आपल्याकडे अधिकृत शासनाकडून कागदपत्र मिळाले असतील म्हणजे ऑर्डर निर्देश अशा असं नाही काही उचित कारवाई करावी काय अर्थ नाही. तर आपण त्यांच्याकडून मागून घेऊ मला सुद्धा आपण देऊ शकता. काल सभेचे इतिवृत्त त्यांनी सगळ्यांना